हाय. अरे वाह, रिपोर्टर आज वेळेत हजर. वक्त पर पहुंचने की मेरी पुरानी आदत है. कसं आहे, लोक माझ्या येण्यावर घड्याळ सेट करतात. तू ना न्यूज रिपोर्टरचं काम सोडून हिरोईन हो. डायलॉग मस्त मारतेस. मजा नाही ग त्यात. तिथे फक्त आभास असतो, रिअल ऍक्शन तर इकडे. बाय द वे, कशासाठी बोलवलंयस मला? काही काम आहे का? माझं काम होतं. गायत्री, कशी आहेस? या सगळ्याला वेळ नाहीये माझ्याकडे. आपण कामाचं बोलूया. आई, काय झालंय? अशी का बसलीस? फळाला एकदा कीड लागली की अख्खं फळ पोखरलं जातं. या घराचे तसंच काहीसं झालंय. अगं, असं का बोलतीयस? अगं, हे सकाळी उगाच तेजसवर ओरडले. मग काय, तेजसही उलटून बोलला त्यांना. कुठे दोघ जण? आपापल्या रूम मध्ये. केव्हाची पानं घेऊन बसलीये मी, पण कुणीच यायला तयार नाहीये. थांब तू, मी घेऊन येते त्यांना. माझ्यासाठी जेवायचं थांबला असाल तर अजिबात थांबू नका, कारण मला भूक नाहीये. बसा. काय? जेवायला बसा. गायत्री, आई, मी आता काय सांगितलं तू ऐकलं नाहीस? मला भूक नाहीये. ऐकलं म्हणूनच सांगते. बाबा, तुम्हाला काय वाटलं? आईचा वेळ जात नाहीये म्हणून तिने हा सगळा स्वयंपाक केलाय का? तिला करायला दुसरी कामं नाहीयेत म्हणून ती तुमची वाट बघत बसली? ती बिचारी तुमच्यासाठी इतकं सगळं करते आणि तुम्ही सरळ तिला येऊन नाही सांगता? गायत्री, तू बाबांशी असं... आई प्लीज, बोलू दे मला. आपण शांत राहतो ना, म्हणून हे असं वागतात. बाबा, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात. तुमच्यावरती संकट कोसळलंय, सगळं मान्य. ही परिस्थिती कोणालाच नकोय. तुम्ही जर असेच वागत राहिलात ना, तर परिस्थिती सुधारणार नाही, अजून बिघडत जाईल. तुम्ही हवं तर मला शिक्षा करा, ओरडा, मला चालेल. पण आधी जेवून घ्या, नाहीतर मी तुमच्याशी बोलणार नाही. ओ मिस्टर कोहली, हे असं हवेतल्या हवेत बॅट फिरून काहीच होत नाही. हा, मग काय करावं अशी इच्छा आहे तुमची? जेवून घे जरा, अंगात ताकद आहे. भूक नाहीये मला. भूक नाहीये? माझ्यासमोर जास्त नखरे नाही करायचे, ओके? नाहीतर हीच बॅट डोक्यात घालीन तुझ्या. माझ्यावर उगाची दादागिरी करायची नाही. एवढीच हिंमत असेल ना तर बाबांना जाऊन बोल. त्यांना बोलले म्हणून ते शहाण्या मुलासारखं जेवायला बसले. काय? तू तू चक्क बाबांना बोललीस? नाही नाही, माझा विश्वास नाही बसत आहे. अरे, तर विश्वासाचं काय आलं त्यात? मी बोलले त्यांना. हो, खरंच बोललीस तू? मला एकदा करून दाखव ना, कसं बोललीस बाबांना? अगं, मी नव्हतो ना तिकडे. प्लीज प्लीज प्लीज. अरे, बाबांना बोलले म्हणजे मी त्यांना फक्त म्हणलं की चुपचाप बसा आणि जेवून घ्या, बस. चला गायत्री, जेवायचं नाही? बाबा, ते मी तेजसला जेवायचं. हे काय, बेडरूम मध्ये जेवायची पद्धत कधीपासून सुरू झाली? हे काही नाही, बाहेर चला. तेजस, इथे जेवायचं नाही, बाहेर चला, एकत्र बसून जेवूया. हो, आलो. या. म्हणे बाबांना ओरडली आणि बाबांनी पण ऐकलं. जोस, कोणावर फिट करायचा कॅमेरा? सनी, ऍक्च्युली ज्यांच्यावर कॅमेरा फिट करायचा ना ते इथे नाही आहेत. आपण त्यांना भेटायला जाऊया. बाय द वे, गायत्री, हीच सनी.
हाय. हाय. बरं ऐक ना, मला डाऊट नाहीये पण थोडी भीती वाटते म्हणून विचारते. काही प्रॉब्लेम नाही होणार ना? कसलीच काळजी करू नका, काही होणार नाही. अगदी छोटासा कॅमेरा असतो, समोरच्या व्यक्तीला कळणार देखील नाही. नक्की ना? विश्वास नाहीये? आता तुम्ही जे काही बोलताय ना ते सर्व शूट झालं, ते तुम्हाला कळलं का? शूट? कॅमेरा कुठे आहे? हां. एक मिनिट. हा बघा कॅमेरा. पण कळणार नाही ना? फक्त ज्या व्यक्तीने हा कॅमेरा लावलाय ना त्याने व्यवस्थित हँडल केला पाहिजे, बस. ओके देन. गायत्री, तू आणि सनी जाऊन मामांना भेटा. ओके. सनी त्यांना सगळं टेक्निकली एक्सप्लेन करेन आणि मग बाकी सगळं आपल्या प्लॅननुसार. ओके. पण तू येतोस ना बरोबर? नाही, मी नको. मी आलो तर कारण नसताना मी पिक्चरमध्ये येईन. आणि असंही मला थोडंसं काम आहे. तुम्ही दोघंच जा. ओके. गायत्री, बेस्ट ऑफ लक. ओके. सनी, डू वेल. ओके, बाय. हाय किमो. ते हाय वगैरे सगळं ठीक आहे. हां. कार्तिक, गायत्री आपल्या कॉलेजची लीड डान्सर ऑलराईट, आणि आता तिचं सगळं लक्ष ना परफॉर्मन्सकडे असायला हवं. तू कशात अडकवतोयस तिला आता? एक मिनिट किमो. कॉम्पिटिशनपेक्षाही बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी असतात आयुष्यात. असेलही, माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी आयुष्यापेक्षा महत्वाचा डान्स आहे. ऑलराईट. किमो, तू न्यूज वगैरे बघत नाहीयेस का? म्हणजे मी टीव्ही बघितला ना तरी मी फक्त असे फॅशन चॅनल्स किंवा असे म्युझिक व्हिडिओज वगैरे बघतो. हे न्यूज वगैरे मला नाही आवडत. ॲज एक्सपेक्टेड. जाऊ दे, तुला कळणार नाही. फक्त एवढंच सांगतोय की आत्ता मी गायत्रीच्या आयुष्यातला खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. ओके. नाही, हे सगळं ठीक आहे, ते तू कर देखील. पण कसं आहे, त्यामुळे जर का तिचा कॉम्पिटिशनवरचा फोकस हल्ला ना तर मग तू आहेस आणि मी आहे. ऑलराईट. किमो, डोंट वरी, असं काही होणार नाही. बेटर. कारण मी डान्स बद्दल कुठलंही कॉम्प्रोमाइज करणार नाही. मला ना सगळं परफेक्ट लागतं. आफ्टर ऑल आय एम किमो द परफेक्ट खान. ऑलराईट. बाय. बेटर. मैत्रिणी हो, कॉलेजच्या. कॉलेज. तू काय ते लवकर कर रे. अहो बटन कॅमेरा आहे तो. असा कुठे लावलायस? तुम्ही फक्त वाकू नका. वाकलात तर मग इमेज कशी कॅप्चर होणार? असा आहे. हो. बर, मग कसा बसायचं? ताट बसा एकदम असं. असा? हे मामा, ताट म्हणजे एकदम पुतळ्यासारखं नाही, नॉर्मल बस. नॉर्मल म्हणजे असा? ताट रे. अरे तुम्ही काय ते एक ठरवा रे. हा, हे आता बसलायस ते ठीक आहे. असा बसू ना? हो, असा बस. असा करून हा. गच्ची आडवा. मला जरा भीती वाटत. काय झालं? म्हणजे मी तसं वागा घाबरलोय ना, पण ह्या जागा तुम्ही गळ्यात घातलात ना त्याची जरा भीती वाटता. आता कशाला घाबरतोयस? म्हणजे माझी माकाच भीती वाटता. तुम्ही वाघाच्या जबड्यात माका हात घालूक सांगतास. म्हणजे तसं मी घाबरले नाही वाघाक, पण तुमका काय जाता सांगू, करणाऱ्याची पाटता. मामा, मला सांगतोस हे मालवणीत का बोलतोयस? मालवणीत बोलतोय? हा, आता मी घाबरले काय मालवणीतच बोलतोय. अरे पण तू हे असंच बोलणार आहेस का त्याच्या समोर? होय होय. मामा, हे नाही चालणार. तिथे नाही चालणार. अरे कसं मी चालेल? मालवणीतच बोलणार. मामा नाही, आपल्याला नंदकुमारला जाळ्यात अडकवायचंय ना. ते तो बाप अडका. अगो मालवणी माणूस असे मी, काळजी करू नको. मालवणीतच त्याची वायझेड करतय. अरे अशी कातडी सोलतय, सगळ्या लोकांसमोर ठेवतय त्याची. बघित राह तू. अच्छा ठीक आहे, पण मग आपण एक रिहर्सल करूया. काय करूया? रिहर्सल. आपण प्रॅक्टिस करूयात की म्हणजे तू नंदकुमार समोर जाऊन कसा बोलशील वगैरे. असं म्हणता? हा हा, चला चला. काय करूया? काय करतो? अहो मामा, आपण जे करतोय ते फोटो कॅप्चर होत आहेत की नाही ते बघतोय. पर मामा, आपण रिहर्सल करूया. हो हा हो. हा. आम्हा समज की मी नंदकुमार आहे. तू नंदकुमार. बरा. समज. हा.
हा हा बोल आता. नंदकुमारानू मी बुतूर येऊ आत येऊ काय हा या या या. हा तुमच्याकडे एक आमचं काम असा हा मग मी बिल्डर असय आणि एक प्रपोजल असा आमचा मुंबईत तुमच्याकडे देऊचा असा त्याच्यासाठी इलो कसा ओके मामा जमेल ना. जमणार तुम्ही काय काळजी करू नका काम फत्ते करूनच येणार मी हा हो गेले आणि हो इलय. ऑल द बेस्ट. नंदकुमारानू नंदकुमार साहेबांनी येऊ काय या या बसा बसा बस कोण तुम्ही अहो बसा की बसा. मी राजाराम वाघमारे. राजाराम वाघमारे हा काय काम काढलं. काम महत्वाचं आहे एक ते तुमच्याकडून करून घ्यायचं आहे. माझा एक प्रोजेक्ट असा. अहो तुम्ही कशासाठी उभं राहिलाय बसा की खाली. ते तुम्ही किती उभे राहिलात तुम्ही उभे राहिलात म्हणा मी उभे राहिलो तुम्ही बसा मी बसतोय. अहो वाघमारे साहेब माझं बसून बसून काम असतंय सगळं आखडल्या ती गुडघे. हा पण ते म्हणून मी आपला उभा आहे. हो बसा तुम्ही खाली बसा आणि बोला. तुम्ही बसलात तर आपण उभ्यानं ऐकू येते की मला. बसा की खाली बसा मी सांगतो ना. बसून बोललो तर बरं नाही होणार काय नाही. बरं ठीक आहे बसतो. हा बोला. तर साहेबांनो आमचं एक महत्वाचा असो प्रोजेक्ट असा. त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही वाईट जरा फाईल पास केल्यात तर आमचा निम्मा काम सोपा होईल असा ता. हा आणि त्याच्यासाठी मी तुमका काजू हाडलोय काय खास तुमच्या घरच्यांसाठी. हा आणि हे बघा साहेब तुमच्यासाठी खास वेळी खाय ऑल्टेड ऑल्टेड काजू. हो हो सॉल्टेड काजू. हो ही काय लाच समजायची काय. लाच एवढी छोटीशी लाच. आता कोकणातला माणूस हो आणखीन काय आहे हा काजूच आणणार ना. खाऊन बघा खाऊ. फोडा की फोडू. बघा एखाद्या बरं का काजू मस्त आहेत ना. बरं काय प्रोजेक्ट आहे म्हणलं तुम्ही. हा प्रोजेक्ट म्हणजे बघा आम्ही एक मुंबईमध्ये मोठा प्रोजेक्ट करतो बरं का. त्याची ही फाईल आहे बघा साहेबांनी. याच्यामध्ये सगळं काय तर लिहिलेलं आहे. या प्रोजेक्टमुळे ना आपण फिट केलेल्या कॅमेरात रेकॉर्ड होईल ना व्यवस्थित. बटन कॅमेराचं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका फक्त मामाने व्यवस्थित हँडल केलं पाहिजे बस. पण मामा अजून आला का नाहीये म्हणजे इतका वेळ लागतो का आत.
मला खूप टेन्शन येते यार. ये ऐका ना, समजा मामा पकडले गेले तर, आणि त्यांना कळलं की हे काकांनीच प्लॅन केलंय तर. पियू, शक्यतो पॉझिटिव्ह बोलावं ग, आणि नसेल जमत तर गप्प बस. आणि यात बाबांचा काहीच संबंध नाहीये पिऊ. हो ग, पण बाहेरून दिसताना असंच दिसणार ना की हे सगळं काकांनी स्वतःला वाचवण्यासाठी घडवून आणलंय. हो ग, मामा अरे ये ना लवकर. मामा हे काढ काढ बाबा, हे लवकर घे 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 लवकर. हा, मला हे द्या. पाणी पाणी पाणी. हा, हाय कोणाकडे? दे. थँक्यू. मामा काय झालं बोल ना. तू असं पळत का आलायस? तू बोलत का नाहीयेस? बोल ना काहीतरी. अगं हो 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 हो, किती आईसारखे प्रश्न विचारतेस. मला जरा बोलायला वेळ दे. काम फत्ते. हा, काम झालं. त्या नंद्याचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्याचा तो पार्किंग मधला उंदीर त्याचा सुद्धा इंटरव्ह्यू घेतला. मामा तू कमाल आहेस. आता ते जे काय घेतलंयस ना इथे लावलेलं, ते बघ काय ते चेक कर. गायत्री, याच्यात व्यवस्थित कॅप्चर झालेलं आहे. मला माझ्या स्टुडिओवर ड्रॉप कर, मी 2 तासात तुम्हाला फुटेज दाखवतो. ओके डन. मामा ग्रेट. चला 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 चला. हा घे पुरावा. आता नंदकुमारला पुरा. वा, क्या बात आहे. पियू, तुम्ही तुमचे फालतू विनोद जरा बंद करा प्लीज. तुम्ही इतक्या लवकर स्टिंग ऑपरेशन करून आलात पण. गुड. डेडिकेशन आणि हार्डवर्क लागतं त्यासाठी. माझं काम होईल याची काय गॅरंटी आहे? हे बघ गायत्री, मी एक रिपोर्टर आहे. माझी तुझ्या बाबांशी काही पर्सनल दुश्मनी वगैरे नाहीये. म्हणजे मला जिथे सेन्सेशन सापडतं तिथे मी असते. त्या दिवशी ते तुमच्या घरी होतं, तर आज ते नंदकुमारकडे. याचा रिझल्ट आम्हाला कधी मिळेल? उद्या सकाळपर्यंत मी नंदकुमारचा बँड वाजवलेला असेल, आणि उद्या दुपारपर्यंत साऱ्या शहरात चर्चाही झालेली असेल. मलाही तेच हवं. त्याचा माज उतरवलाच पाहिजे. डोंट वरी, तुला हवं तसंच होईल. बाय द वे, तुला मी हे कधी म्हणेन असं मला वाटलं नव्हतं, पण थँक्स. इट्स माय प्लेजर. एक मिनिट रिमी, तू जरी यावर काही ऍक्शन घेतली नाहीस तरी सुद्धा याची एक्स्ट्रा कॉपी आमच्याकडे आहे, सो आम्ही ऍक्शन घेऊ शकतो. फक्त तुझ्या चॅनलची ब्रेकिंग न्यूज जाणार नाही याची काळजी घे. एवढं मलाही कळतं, म्हणजे तेवढी बेंडोक नाहीये ना मी. मला वाटतं मी हे बोलण्यापेक्षा काहीतरी करून दाखवते. आणि हो, उद्या सकाळी न्यूज पाहायला विसरू नका. बाय बाय बाय. सत्यशील वाटणारे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी नंदकुमार यांचे प्रताप. लाच घेण्याची अनोखी पद्धत. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. पालिकेच्या पार्किंग लॉट मध्ये हा लाच घेण्याचा सगळा प्रकार राजरोसपणे सुरू होता. नंदकुमार आणि पार्किंग वाल्याची सेटिंग असल्यामुळे हा सगळा भ्रष्टाचार झाकून जात होता. पण या क्लिपमुळे नंदकुमारांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे. पोलिसांनी नंदकुमारांना अटक केलेलं असून लागलीच त्यांना सस्पेंड करण्यात आलं आहे. कीर्तने, अरे क्या बात आहे. डायरेक्ट सिक्सर मारलास, आणि तेही कुणालाही कळू न देता. तुम्ही सुद्धा बातम्या बघताय वाटतं. हो, अरे सकाळपासून तेच बघत होतो. अरे तो नंदकुमार सस्पेंड झालाय. हा, पोलीस त्याच्या मागे हात धुवून लागलेत. आता इन्कम टॅक्स वाले सुद्धा त्याला सोडणार नाही. नाही, तुला सांगतो, यातून तो सुटणारच नाही. क्या बात आहे. क्रेडिट गोज टू यू. कमाल केलीस. हा
नाही हो, मी खरं तर काहीच केलेलं नाहीये. काय? अरे मला तर असं वाटलं होतं की तुझ्या घरी आपलं जे बोलणं झालं त्यानंतर तूच काही केलंस का काय? अरे मग ही डिटेक्टिव्हगिरी केली कोणी? मी सांगू शकेन तुम्हाला कोणी केली ते. कुणी केलं? भेटल्यावर बोलूया आपण. हा, पण आता पुढे काय काय घडते ते तर पाहूया. हो, अरे तेच तर पाहतोय मी सकाळपासून. तुला सांगतो, आज ऑफिसची कामं नसती ना तर पॉपकॉर्न खात दिवसभर मी नुसत्या न्यूजच बघत बसलो असतो. एनिवे, भेटूया लवकर. हा, चल बाय. गुड लक रे. बाय. गुड लक. बाय बाय. कीर्तने, क्या बात है. गायत्री, हे सगळं शूट केलं कोणी? हा, मग तिथे गेलात कसे तुम्ही? काय, कोण होतं बरोबर? काय केलं? मला सगळं नीट सांग बघू. अहो आत्ताच आली आहे ती, किती प्रश्न विचारणार आहात? नाही नाही नाही, मला हे सगळं नीट कळलंच पाहिजे. पण हे सगळं करताना खूप मोठा धोका पत्करलेला आहे. त्यामुळे मला सांग, हे सगळं शूट केलं कोणी? मी. कठीण समयी येतो कामा, तोच खरा गोविंद मामा.